नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. तर चला मी करणार आहे आज बिटाचं खारं वांग. आणि आज काय डबा नाही, आज घरी येणार आहेत जेवायला. थोडंसं त्यांचं काम आहे त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि सकाळी मी चहा घेतलाच नव्हता कारण आज खूप गडबड झाली. म्हणलं तर आज थोडा चहा पण करावा आणि तुम्हाला वांग्याची भाजी पण दाखवते. आणि विशेष म्हणजे मी ह्या मसाल्यात काय काय टाकले ते पण दाखवणार होते, पण लाईटच नव्हती सकाळी 7 वाजल्यापासून. आत्ता लाईट आली मैत्रिणींनो. आणि लाईट नसले की ह्या घरात खूप अंधार पडतो, कारण इकडच्या साईडला एक फक्त खिडकी आहे, इकडून खिडकीने पॅक आहे, त्याच्यामुळे लय अंधार पडतो. लाईट असल्यावर इथं लाईट असल्यामुळे इथं उजेड पडतो. त्याच्यामुळे मी काय दाखवलं नाही, पण डायरेक्ट आता भरलेलंच वांग मी तुम्हाला दाखवतो मैत्रिणींनो. चला. हे बघा, कारण त्यांच्यापुरतंच एक वांग घेतलंय मी, कारण भैया तर ते डाएटचं खातो आणि मला तर आज भात खायची इच्छा झाली मी, त्यामुळे मी दुपारी मसाले भात करणार आहे माझ्यापुरता. आणि मी मसाले भात खात असले की मी भाकरी चपाती खातच नाही. तर ह्यात मी शेंगदाण्याचं कूट, थोडासा घरकुल मसाला, गोडा मसाला, लसूण खोबरं आणि लसूण खोबरं थोडंसं टाकले आणि मीठ आणि हळद आणि एक वांग चिरून मी असं भरून घेतले. तर मी तुम्हाला दाखवते भाजी करताना. चला मैत्रिणी, मी इकडे ठेवलाय चहा, कारण माझ्यासाठी आणि भैयासाठी. आता इकडे टाकते मी वांग्याची भाजी. ह्यात घेते मी जिरी मोहरी टाकून मैत्रिणीनं. घेतले वांग टाकून मैत्रिणी मी, जिरी मोहरी कढीपत्ता, थोडं लसूण खोबरं टाकलं आणि ह्यात वांग्याचं सगळं टाकलेलं होतं मी भरताना. त्याच्यामुळं नुसतं जिरी मोहरी कढीपत्ता आणि थोडंसं लसूण खोबरं टाकून वांग्याची म्हणजे वांग त्यात टाकलं आणि मी तुम्हाला शिजलं होतं. आणि त्यांच्यापुरतीच मला भाजी करायची, त्यामुळे जास्त नाही करायची. त्यामुळं थोडंसंच एकच वांग चिरलं, कारण एकच कसं 2 वांगी चिरली की ती एकच वांग खातात. खरं तर ते अर्धच खातात, अर्धं राहतं, पण मग मी त्या दोन्ही 2 फोडी करत असते त्याच्यात, आणि शिजतं पण लवकर. इकडं ठेवलाय मी चहा मैत्रिणीनं, तुम्हाला दाखवते. हे का, या चहा प्यायला. आज सकाळी चहा नाही झाला, आज सकाळी खूप गडबड झाली सगळ्यांची, त्याच्यामुळं म्हणलं आता एकदा चहा घ्यावा. चहा घेतल्याशिवाय काय काम सुधारणार नाही. आणि मी तुम्हाला वांग्याची भाजी झाल्यावर दाखवते मैत्रिणीनं, शिजल्यावर. या मैत्रिणीनं चहा प्यायला. आणि आता मी म्हणजे आता मिठाचं खारं वांग केले, तर नुसतं मिठाचं असल्यामुळं ना मी थोडासा ठेसा पण करणार आहे हिरवी मिरचीचा, आणि त्यांच्यापुरत्या 2 भाकरी टाकणार आहे. कारण आज मी माझ्या नावची भाकरी पण नाही करणार, आणि माझ्या नावची आज चपाती. मी चपाती तर खातच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे, पण आज माझ्या नावची भाकरी पण नाही करणार, कारण आज मला भाकरी पण खायला नको वाटायला लागली. त्यामुळे आज मी दुपारी 1 वाजता ना मी तुम्हाला वाटलं तर दाखवतीच मसाले भात कसा करते ते. आणि अजून एकदा मी दाखवलेलंच बघा, तांदूळ कमी आणि सगळ्या डाळी जास्त घेत असते. कांदा, टोमॅटो, लसूण खोबरं, आलं, कोथिंबीर टाकून काळ्या तिखटाचा करत असते. आणि तीच भात मी डिश भरून घेत असते. त्याच्याबरोबर 1 काकडी, 1 टोमॅटो, आणि आता मुळं पण चालू झालेत बघा श्रावण महिन्यामुळं, त्यामुळे मी मुळा हे सगळंच आता सलाड भरपूर घेत असते डिश भरून. आणि 1 डिश भात तेवढ्यावरच आज दुपारी जेवणार आहे मी. दुपारी भात खाल्ला मी संध्याकाळी काहीच खात नाही, दुपारी तेवढ्याच भातावर राहते. आणि मैत्रिणींनो, आता म्हणलं तुम्ही म्हणसाल की बाबा सकाळचं म्हणजे आता नुसतं बसून काहीतरी बोलण्यापेक्षा म्हणलं चला थोडासा स्वयंपाकाचा पण व्हिडिओ दाखवावा आणि थोडंसं तुमच्याबरोबर गप्पा पण माराव्या. आणि काल पण मला काय झालं माहिती का, काल दुपारी व्हिडिओ काढायचा होता. मी बाहेर गेली होती जरा मैत्रिणीच्या साड्या वगैरे द्यायला, पण कसं होतं, रस्त्याने असं मोबाईल धरून काढत जायचं म्हणलं ना की असं लाज वाटल्यासारखीच होती बघा, कारण सगळी तोंडाकडे बघतात. आता बऱ्याच जणांना माहीत नाही मी व्हिडिओ काढते ती, तरी पण असं तोंडाकडे बघतात, त्याच्यामुळं नकोच वाटतंय. हातात घेतलेला मोबाईल मैत्रिणीने मी खाली ठेवला, म्हणजे मी चालली होती तरी थोडंच अंतर होतं. म्हणलं जाता जाता तुम्हाला बोलत आणि आमच्या इथला परिसराचा व्ह्यू पण दाखवत तुम्हाला म्हणजे दाखवावं म्हणून त्या हिशोबानं धरलेला मोबाईल. पण परत मी कट केला आणि काढलाच नाही व्हिडिओ परत. म्हणलं आता चहा पिते आणि खरडा पण तुम्हाला दाखवते केलेला, आणि भाकरी पण दाखवते, आणि अजून थोडंसं मी तुमच्याबरोबर स्वयंपाक करत बोलते. मैत्रिणींनो, घेते मी आता हिरवी मिरचीचा ठेसा करून. आता तुम्ही म्हणता तू सारखी कशी स्वयंपाक करते, तर काय करणार ना मैत्रिणींना, आवडतो बघा त्यांना. आणि त्या तोंडीला हे असं एकदम मोडतं बघा, त्यामुळे लई घाबरून मिरची भाजायला लागते, कारण ती ओली असते त्याच्यामुळे फटकीची फुटते आणि डोळ्याकडे यायला बघते. इकडे टाकली वांगीची भाजी शिजायला. आता इथे घेते ठेचा करून, ज्वारीच्या 2 भाकरी करून घेते. आज भात वगैरे मी काय करणार नाही सकाळी, आणि त्यांनी जर लवकर जेवले तर मग त्यांना भात नाही, जर ते माझ्या टायमिंगपर्यंत जर थांबले जेवायचे तर मग भात.
तुम्हाला ठेचा त्या असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी हे लसूण ह्यातच टाकून देत असते आणि उकळीत बारीक करून देत असते ती. घेतला मी ह्यातमध्ये लसूण टाकून मैत्रिणीनं बघा. आणि शेंगदाणा पण ह्याच्यात 2-4 टाकून घेत असतील. थोडंसं मीठ आणि थोडीशी जिरे टाकून करून ठेवते मी खरं. झाली मैत्रिणीनं वांग्याची भाजी. दिसते का तुम्हाला बघा व्यवस्थित. थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेते कारण अगोदर थोडी घेतलेलीच आहे. त्यामुळे नाही कोथिंबीर टाकून घेत मी. आणि थोडासा घरकुल मसाला टाकला ना मैत्रिणीनं खूप छान होती भाजी बघा. रोज काय करावं रोज खूप पंचायत पडते बघा भाजीची. आणि करतं तर माणूस कशाची ना कशाची तरी, पण करेपर्यंत काय विचारू नका काय करायचं. आणि हे बघा खरडा पण घेतला करून. आता टाकते 2 ज्वारीच्या भाकरी. आपण म्हणतो पण बरं का मैत्रिणींनो, पण खूप काय असं पडतं की रोज काय करायचं. आणि सकाळी काय भाजी करायची, संध्याकाळी काय भाजी करायची, डब्याला काय द्यायची, ही सतत डोक्यात. दुसरं डोक्यात काहीच येत नाही मैत्रिणींनो. फक्त एकच, रात्र सकाळ झाली उद्या सकाळी कशाची भाजी करायची. सकाळची भाजी कसं तर करून माणूस देतं सगळं व्यवस्थित करून. परत संध्याकाळी 5 वाजल्या, संध्याकाळी 6 वाजल्या की परत प्रश्न पडतो, चला आता संध्याकाळी कशाची भाजी करायची. म्हणजे असंच होतं बघा. आणि बायकांना ना आपण म्हणतो खरंच खूप त्रास आहे हो सगळ्या गोष्टींचं बघायचं बघा. त्यांनी तुम्हाला सांगते स्वयंपाकाचं बघायचं, मुलांचं बघायचं, हाय नाही घरातलं बघायचं, पुन्हा आलं गेलं बघायचं, सगळं करून पण काय ठिकाणी कसं असते, एवढं जरी काम केलं तरी पण म्हणतात तुला काय काम आहे, घरात बसून काय करते, असं पण असते बघा. आणि बायकांनी कितीही कष्ट केलं आणि कितीही काम केलं तर कोण केलं म्हणत नाही. फक्त तिच्या स्वतःच्या जीवाला एक समाधानी असते की बाबा मी आज घरातलं सगळं काम मी स्वतः करते, किंवा आज मुलांचं करायचं, घरातल्यांचं करायचं, त्याच्यामुळं ती. आणि बाईने किती जरी म्हटलं की बाबा मला कंटाळा आलाय किंवा मला दमल्यासारखं झालंय, मला थकल्यासारखं झाले, तरी तिचा कोणी विचार करत नाही. आणि करणारी करतात. पण कसं त्यांना घरी गाड्या माणसांना कसं असतं माहिती का, सकाळी जातात लवकर, संध्याकाळी येते. त्यामुळे आपली बायको घरात किती कष्ट करते किंवा दिवसभर घरात किती काम करते त्यांना लक्षातच येत नाही त्यांच्या. आणि आल्यावर त्यांना सगळं जिथलं तिथं व्यवस्थित दिसतं. त्यांना वाटतं बाबा ही दिवसभर निवांतच आहे, सगळं जिथलं तिथं आहे, असं असते. पण त्याच्यामागे 1 कप जर चहा करायचा म्हणला ना मैत्रिणींनो, 1 कप चहा करायचा म्हणला तर 3 वेळा उठबस करावी लागते. आता आपण एक किचन पेज उभा आहे, पातेलं घ्या, पाणी वाता, चहा साखर टाका, आलं टाका, नंतर कप घ्या, परत ते 1 कप चहा प्यायचा म्हणलं तर एवढं उठबस करावं लागते. मला सांगा 2 भाज्या, चपाती, भात सगळं व्यवस्थित ताटात जेवण करून वाढायचं, धुणं भांडी झाडून पुसून, पुन्हा उद्याचं तयारी, शेंगदाण्याचं कूट संपले का, पीठ संपले का, हे सगळं बघायचं. किती बायकांना किती त्रास आहे सांगा. मी तर म्हणेन बरं का, खरं नाही, मी खोटं नाही सांगत मैत्रिणींनो, मी तर म्हणेन लोक म्हणतात की मला पुढचा जन्म ह्याचा येऊ दे, माझा पुढचा जन्म मला त्याचा येऊ दे. मी तर पुढचा जन्म ना बाईचा मला नाही आला तरी चालेल असं वाटतं. कारण एवढं किती कष्ट करा बघा. आणि बायकांना कितीही काम केलं, कितीही कष्ट केलं तरी त्याचा काहीच उपयोग नाही. कारण का माहिती का, एक मायेनं प्रेमानं असं कोण आपल्याला विचारतच नाही की बाबा तू दिवसभर एवढं कष्ट करते किंवा तू दिवसभर एवढं काम करते. आता मला तर माझा नवरा विचारतो बरं का, पण त्यांच्या लहरीवर असते, त्यांच्या लहर म्हणजे त्यांच्या मनावर असतं. त्यांची लहर फिरली एका दिवशी तर विचारतात आज तू खूप कष्ट म्हणजे आज तू लय काम केलं. कधी नाही लहर फिरली तर कधी विचारत पण नाहीत मैत्रिणींनो. चला मी तुम्हाला भाकरी पण दाखवते. झाली मैत्रिणींनो भाकरी, ही एक झाली आणि ही एक, बस 2च भाकरी. झाला स्वयंपाक मैत्रिणींनो. बघू मी दुपारी जर जमलं तर मसाले भाताचा पण व्हिडिओ काढीन, म्हणजे थोडासा, आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाबरोबर 3 ते जोडून सोडीन मी व्हिडिओ. आणि मला सांगा मैत्रिणींनो, मी तर मग आणि काय झालं आतला एक्झॉस्ट चालू होता फोडणीचा, त्याच्यामुळं आता मी मग जी काय बोलली ना ते व्हिडिओमध्ये ऐकायला व्यवस्थित येते का नाही तर काय माहीत नाही, तरी पण घ्या समजून. कारण आता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत होता आला होता, त्याच्यामुळे मला कट पण करता येईना. परत लक्षात आलं की एक्झॉस्ट चालू होता आणि एक्झॉस्टचा आवाज येतो, त्याच्यामुळं आता मोबाईलमध्ये आवाज आलाच असणार आहे त्याचा भरपूर, तरी पण घ्या समजून. आणि मैत्रिणींनो, मला सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आता बरेच जण कमेंटमध्ये म्हणतात की ताई तुमचा व्हिडिओ बघायला बरा वाटतो, पण अजून त्यात थोडीशी सुधारणा करा, जरा बाहेरचं असं काहीतरी दाखवत जा. पण खरं सांगू का, मी कुठं बाहेर जातच नाही. कधी तर 8 दिवसातून एकदा बाहेर जाते, तर ते पण सासरे किंवा माहेरी, नाही तर बहिणीकडे, इकडे तिकडे तर मी कुठं जातच नाही. त्याच्यामुळं आता मी बाहेरचं काय दाखवू असा विचार पडतो.
तरी पण घ्या समजून आणि करा सपोर्ट. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.